अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या शत्रू पिढेने तुझे मन भरकडले आहे, ज्या यातना, जे अश्रू या लोकांमुळे तुला आजपर्यंत मिळाले आहेत, बाळा, चिंता करू नको. स्वामी माऊलीच्या रूपात तुझ्या समोर हा दिव्य, पवित्र, चमत्कारिक संदेश घेऊन आली आहे. कारण बाळा, तुला या सर्वांमधून आता योग्य वेळ आली आहे बाहेर पडण्याची. आता योग्य वेळ आली आहे तुझ्या अश्रूंचा न्याय होण्याची. आता योग्य वेळ आली आहे तुझे ते दुःख, यातना, आर्थिक चिंता या सर्वांमधून तुला सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची. हो बाळा, जे काही सहन केले आहेस, आता वेळ त्यांची आहे ज्यांच्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे. तेव्हा हा पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा, योगायोग समज. स्वामी माऊलींनी लाखो लोकांमधून तुझी निवड या संदेशासाठीच केली आहे असे समज आणि शांत मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तू कोणती प्रतीक्षा करत आहेस, जी तुझ्या मनामध्ये खूप दिवसांपासूनची इच्छा अपुरी आहे. खूप दिवसांपासूनची ज्या आनंदाच्या बातमीची तू वाट पाहत आहेस, बाळा, ती बातमी तुझ्या मार्गात आहे. कारण तुझ्या परिश्रमाचे यश आता तुला मिळणार आहे. खूप काही कष्ट केलेले फळ आता तुझ्या समोर येणार आहे. तेव्हा बाळा, हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यास आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता चिंता कशाची? ज्या शत्रूने तुला चिंता दिली आहे, खूप काही वेदना दिल्या आहेत, तुझ्यासमोर तुझी काहीही चूक नसताना तुझा खूप वेळा आत्मविश्वास घात करण्यात आलेला आहे. बाळा, तुझ्या सर्व काही कुटुंबातील लोकांना त्रास देऊन हे लोक दूर राहून मजा पाहत आहेत. स्वामी माऊलींनी हे सर्व काही पाहिले आहे. तरी सुद्धा हा त्रास तुला असूनही, तुझ्या डोळ्यामध्ये सर्व काही दुःखाचे, वेदनेचे अश्रू असूनही तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. निरंतर तुझ्या मुखामध्ये स्वामी माऊलींचे नामस्मरण अखंड राहिले आहे. बाळा, तुला काय वाटते? आम्हाला काही समजत नाही, आम्ही काही पाहत नाही. तसे नाही, आम्ही सर्व काही पाहत असतो, सर्व काही जाणत असतो. म्हणूनच माझ्या या स्वामीप्रिय बाळाचा योग्य न्याय करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ आणि चमत्कारिक संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण हा संदेश, हा शुभ संदेश तुला खूप काही शुभ संकेत देण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, तुझे जीवन परिपूर्ण करायचे असेल, तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार हवा असेल तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये खूप काही संघर्ष करत तू आजपर्यंत हा प्रवास इथेपर्यंत चालत आला आहेस. खूप काही वेदनेने, खूप काही अशा असह्य वेदना ज्या तू कधीही आमच्या समोर सांगितल्या नाहीस. पण बाळा, तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणत आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन येणार आहोत. कारण तुझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे. तुझ्या ज्या काही मनामध्ये प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे याच शुभ संदेशामध्ये आहेत. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत ऐक. जर तू हे गमावलंस, ही समोर आलेली संधी जर गमावलीस तर खूप काही गमावून बसशील. म्हणूनच समोर आलेल्या योग्य संधी ओळखायला शिका. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या समोर नियती काही संधी देते, तुम्हाला खूप काही उंचावण्यासाठी येते, तुमच्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी येते. फक्त गरज असते तुम्हाला योग्य वेळी
सर्व काही ओळखण्याची तुम्हाला गरज असते. हे सर्व काही शुभ संकेत आत्मसात करून त्याच्यावरती आचरण करण्याची. बाळा, हम गया नाही, जिंदा है या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा आणि मग पहा, तुला कधीही कशाचीही कमी भासणार नाही. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद, दैवी आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश दुर्लक्ष करू नको, कारण खूप काही गमावून बसशील. आता वेळ आली आहे. तुझी काहीही चूक नसताना तू जे भोग भोगले आहेस, तुझी काहीही चूक नसताना तू खूप काही संघर्ष पाहिला आहेस, तुझी काहीही चूक नसताना तुझा खूप वेळा विश्वासघात करून तुला अश्रू देण्यात आले आहेत. आता वेळ आली आहे या सर्वांमधून अलगद बाहेर पडण्याची. आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेऊन इच्छित प्राप्त करण्याची. आता वेळ आली आहे ज्या शत्रूंनी दुःख दिले त्यांना या दुःखाचे उत्तर देण्याची. तेव्हा बाळा, जो काही संयम ठेवला आहेस, जो काही आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत आहेस, आता हे सर्व काही संपुष्टात येऊन तुझ्या मनातील इच्छित प्राप्त होणार आहे. बाळा, आजपर्यंत स्वामी माऊलींवरती तू खूप मोठा विश्वास दाखवला आहेस. तुझा आत्मविश्वास तू कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू दिला नाहीस. तुझ्या पुढे खूप काही दुःखाचे डोंगर उभे होते, पण तू स्वतःला कधीही खचू दिले नाही, कधीही माघार घेतली नाही, कधीही कुठल्याही संकटापुढे अश्रू ढाळले नाहीस. कारण तुझा एकच विश्वास होता आणि तो म्हणजे स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर आहेत. आणि हाच तुझा विश्वास आम्ही खंबीर ठेवण्यासाठीच या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आलो आहोत. बाळा, तुला काहीतरी सांगण्यासाठी, तुला काहीतरी योग्य संदेश देण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तेव्हा दुर्लक्ष करू नको. हे नियोजन तुझ्यासाठीच आहे. या शुभ संदेशाचे नियोजन फक्त स्वामीप्रिय बाळासाठीच आहे. म्हणूनच बाळा, शांत मनाने हे शुभ संदेश जर तुमच्या समोर येत आहेत, तर तुमच्यासारखे भाग्यशाली बाळ फक्त तुम्हीच आहात. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजता का? तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच हा मी संदेश ऐकत आहे, अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे जीवन सुखमय, आनंदमय, सर्व काही तुम्हाला मनातील तुमच्या इच्छा प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचे दिवस संपले आहेत. काटेरी वाटा तुझ्या समोरून हटल्या आहेत. आता सर्व काही तुझ्या वाटेतील ज्या काही आर्थिक चिंता आहेत, सर्व काही महालक्ष्मीच्या कृपेने संपुष्टात येणार आहे. हा मार्गशीर्ष महिना तुझ्यासाठी खूप फलदायी ठरणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या आयुष्यातील सर्व आर्थिक चिंता मिटवणारा हा शुभ, दैवी, पवित्र, चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, आता चिंता करू नको. ज्या काही आर्थिक चिंता आहेत, ज्या काही दुःख, वेदना, संकटे, सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून निशंक मनाने पुढे चालत राहा.